नमस्कार, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। संपूर्ण दिवसभरात घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आणि त्या अनुषंगाने घडलेलं विशेष याच महत्त्वाच्या बातम्या आपण रोज न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून पाहत असतो। आजचा दिवसही तसा विशेष आहे, कारण की प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत, त्यांचं आगमन देखील झालेलं आहे। तर त्या संदर्भातल्या आणि इतरही महत्त्वाच्या घडामोडी ज्या विशेष घडलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोतच। मात्र सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। दसरा मेळाव्याला काँग्रेसच्या लोकांना स्टेजवर बसवणार का? दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। शिंदे गटातील अनेक आमदार एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या संपर्कात। एनसीपीचे नेते अमोल मिटकरींचा पुन्हा मोठा दावा। शहाजी बापूंच्या सांगोल्यात सापडले दारूचे तब्बल 210 खोके। दारूच्या बाटल्यांचे खोके पोलिसांकडून जप्त। इंदापूरमध्ये झालेल्या 3,60,00,000च्या लुटीचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश। 6 आरोपींना अटक, 1,42,00,000 हस्तगत। स्टंट करताना भाजला युवक। गणरायाच्या आगमनावेळी तोंडात रॉकेल धरून आगीचा लोळ पडला महागात। सुरत मधील घटना। तर संपूर्ण दिवसभरामध्ये आज गणपती बाप्पांचं प्रत्येकाच्या घरी आगमन झालेलं आहे आणि त्याच अनुषंगानं गणपती बाप्पाची पूजा अर्चा करण्यासाठी पुढील 10 दिवस भक्तगण जे आहे ते लीन होऊन बाप्पाच्या चरणी विलीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर बाप्पा चरणी गेल्यानंतर मात्र प्रत्येक मंडळात असेल, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये असेल, घरोघरी बाप्पा जे ते विराजमान झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय। राज्यभरात भक्तांचं लाडकं दैवत गणपती बाप्पांचं जल्लोषात आगमन झालेलं आहे। कोरोनाचे निर्बंध हटल्यानं 2 वर्षानंतर मुक्त वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आणि त्यामुळे राज्यभरात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साह दिसतोच आहे। छोटी शहरं असो की महानगरं, सगळीकडेच भक्ती आणि उत्साहाचा संगम ओसंडून वाहतोय। तर गणपती बाप्पा ज्या वेळेला प्रत्येक भक्ताच्या घरी जात असतात त्यांना देखील प्रवास हा निश्चितच आहे आणि हा प्रवास अतिशय रोमांचकारी देखील असल्याचं पाहायला मिळतं। कारण गणपती बाप्पांना थेट आपल्या घरापर्यंत नेण्यासाठी कोळी बांधव असतील किंवा कोकणात राहणारे जे चाकरमानी असतील, आपल्या होड्यांचाही तितक्याच कसोशीनं वापर करताना दिसून येत असतात। कारण लाडकं आराध्य दैवत आपल्या घरापर्यंत नेण्यासाठी बाप्पाचा हा प्रवास आणखी सुखकर होण्यासाठी आणि बाप्पा आपल्या घरी यावा यासाठी ढोल ताशांचं पथक असेल, सजलेल्या बोटी असतील, असं मनोहारी दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि गणपती बाप्पा आल्यानंतर आपोआपच प्रत्येक शहरातलं वातावरण हे आल्हाददायक आणि सुखकारक असल्याचं आपण यावेळेला पाहतोय। पुण्यातली दृश्य आपण यावेळेला पाहतोय। पुण्यामध्ये असलेले 5 मानाचे गणपती, ज्या मानाच्या गणपतींना अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे। सांस्कृतिक शहर राजधानी असलेलं पुणे आणि पुण्यात असलेला कसबा पेठ या ठिकाणचा गणपती, तुळशीबागेतील गणपती, तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम आणि त्यानंतर केसरीवाड्यातील बाप्पा, सगळ्याच ठिकाणी आज हर्षोल्लासामध्ये बाप्पांना मंडपापर्यंत नेण्यात आलेलं होतं। पुणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि त्याचं प्रदर्शन आज बाप्पांच्या मिरवणुकांदरम्यान देखील पाहायला मिळालेलं होतं। पारंपरिक ढोल ताशांचा गजर होता। दुसरीकडे अनेक ठिकाणी झेंडे जे आहेत ते नाचवले जाताना दिसून येत होते। तर पालख्यांच्या माध्यमातून बाप्पा
हे ज्या ठिकाणी त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी पुणेकर आज पुण्यातल्या रस्त्यांवरती उतरलेले होते. पाचही मानाचे गणपती एकाच वेळी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आम्ही यावेळेला दाखवतोय. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक आपल्या घरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. यंदा सत्ता पालट झाल्यानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी बाप्पाला निश्चितच साकडं घातलेलं असणार आहे. तर दुसरीकडे बाप्पांची पूजा अर्चा करताना ज्या प्रकारे मुख्यमंत्री सपत्नीक दिसत आहेत तशाच प्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस हे देखील गणपतीची आराधना करताना आपल्याला पाहायला मिळतात. अवघ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा तर यावेळेला आलेलेच आहेत आणि या गणपती बाप्पांसाठी खास आरासही करण्यात आलेली आहे. राज्याचे दोन प्रमुख नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज बाप्पांचं आगमन झालेलं आहे. सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः. गणरायाचं आगमन सर्वांच्याच जीवनामध्ये सुख, समृद्धी, समाधान, आनंद घेऊन येवो अशा प्रकारच्या मी गणरायाला प्रार्थना करतो आणि या राज्यावरचे सर्व अरिष्ट, दुःख, संकट दूर हो, विघ्न दूर हो अशा प्रकारचे साकडं देखील मी गणरायाला घालतो. या राज्यातला बळीराजा सुखी हो, सर्वांना सुख समृद्धी, या राज्यातला प्रत्येक घटक सुखी समृद्ध होऊ दे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास होऊ द्या अशा प्रकारचं प्रार्थना देखील मी गणरायाकडे करतो. सर्व गणेश भक्तांना मी गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या देशासमोरचे आणि आपल्या महाराष्ट्रासमोरचे सर्व विघ्नहर्त्याने दूर करावे आणि सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य मिळावं आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आमचा देश आणि आमचं राज्य हे प्रगतीपथावर जावं हीच श्रींच्या चरणी प्रार्थना आहे. तर ज्या प्रकारे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या घरी गणपती बाप्पा आले तशाच प्रकारे ज्या ठिकाणाहून रोज न्यूज 18 लोकमतच्या बातम्या प्रसारित होतात मुंबईतल्या आमच्या कार्यालयामध्ये देखील बाप्पा तशाच प्रकारे त्यांचं आगमन झालेलं आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी त्यांची पहिली आरती यथोसांग करण्यासाठी, पूजा अर्चा करण्यासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील न्यूज 18 लोकमतच्या आमच्या कार्यालयाला हजेरी लावलेली होती. बाप्पांचं वाजत गाजत स्वागत करण्यासाठी आज आमची संपूर्ण टीम, आमचे सर्व सहकारी त्या ठिकाणी काम करताना दिसून येत होते आणि सोबतीला गणपती बाप्पा देखील आता पुढचे 10 दिवस आमच्या कार्यालयामध्ये विराजमान असणार आहेत आणि त्याच निमित्ताने बाप्पा आणि गप्पा अशा अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल ही पुढच्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी आम्ही आवर्जून बोलावलेली आहे. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं स्वागत करण्यासाठी यावेळेला आपले संपादक जे आहेत न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी त्यांचं मनोभावे स्वागत तर केलेलं होतंच आणि त्या दोघांच्याही हस्ते आज गणपती बाप्पा जे आहेत ते या ठिकाणी विराजमान झाल्यानंतर पहिली मानाची आरती पार पडलेली होती. सर, न्यूज 18 लोकमत में आपका स्वागत है. सर, पहले दर्शन कर लेते हैं. गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जटे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगल
मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाखचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुठ शोभतो भरा रुंझुंटी नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरसोड वक्र तुंड नयना दास रामाचा वाटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव घाली लोटांगण वदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळी नमने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कालेन वाचा मनसेन्द्रियैवा पूजा स्मरावा प्रकृती स्वभाव करोणि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि. तर आता थेटपणे आपण जाणार आहोत मुंबईतल्या गणेश गल्ली या ठिकाणी, ज्या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळेला उपस्थित आहेत. तर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच अशा प्रकारे जे आहेत सत्ता पालटानंतर थेटपणे गणपती बाप्पाच्या चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थेट आपण गणेश गल्ली या ठिकाणची दृश्य पाहतोय. गणेश गल्लीचा राजा हा देखील तितकाच सर्वांना परिचित आहे आणि त्याच ठिकाणी यावेळेला शिवसेना प्रमुख उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक त्या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. आदित्य ठाकरे हे देखील उद्धव यांच्या सोबतीनं या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण पाहतोय. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेश गल्लीच्या बाप्पा चरणी नतमस्तक होण्यासाठी उद्धव ठाकरे संपूर्ण ठाकरे परिवार खरं तर गणेश गल्लीमध्ये यावेळेला दाखल झाल्याचं आपण पाहतोय. गणेश गल्लीच्या बाप्पाचरणी नतमस्तक होण्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी यावेळेला ठाकरे कुटुंब हे मुंबईतल्या गणेश गल्लीमध्ये दाखल झाल्याचे आपण थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवर यावेळेला पाहतोय. गणेश गल्लीच्या बाप्पाला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मुंबई आणि अवघ्या महाराष्ट्रभरामध्ये. त्याच गणेश गल्लीमध्ये यावेळेला ठाकरे कुटुंब उपस्थित झालेलं आहे. खुद्द उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची उपस्थिती आहे गणेश गल्लीतल्या राजाला पाहण्यासाठी, त्याची मनोभावे पूजा करण्यासाठी. गणेशोत्सव म्हटला की आपसुकच मुंबई आठवते, कारण मुंबईतील गणेशोत्सव हा अतिशय वेगळ्या पद्धतीनं भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पाडला जात असतो. भव्य दिव्यतेचं स्वरूप गेल्या कित्येक वर्षांपासून अनुभवत असलेला गणेश गल्लीचा बाप्पा, गणेश गल्लीच्या बाप्पाचं देखील दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून देशभरातून अनेक जण मुंबईमध्ये आवर्जून दाखल होत असतात. आणि त्याच ठिकाणी यावेळेला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे अवघड ठाकरे कुटुंब गणेश गल्लीमध्ये उपस्थित असल्याकडे त्याचे पाय वळत असतात. आजही अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण कुटुंबासह बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. त्या ठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कारही करण्यात आल्याचं आपण पाहतोय. तर प्रसारमाध्यमांचे अनेक प्रतिनिधी यावेळेला त्याच ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय. तर गणेश गल्लीमध्ये असलेले बाप्पा त्यांचं थेटपणे दर्शन तर न्यूज 18 लोकमतवरती घडतंच आहे. मात्र ठाकरे कुटुंब देखील गणेश गल्लीच्या राजासाठी, बाप्पासाठी तिथे दाखल झालेले आपण पाहतोय. बाप्पा चरणी नतमस्तक झालेले आदित्य, यापूर्वीच रश्मी ठाकरे त्या देखील नतमस्तक झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. तर बाप्पाच्या चरणी त्या ठिकाणी लीन झाल्यानंतर बाप्पाकडे निश्चितच मागणी केलेली असणार आहे, कारण गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण हे गरम झालेलं असताना त्यानंतर आत्ता तरी कुठे का होईना स्थैर्य प्राप्त होताना दिसतंय. तर दुसरीकडे मात्र पुढचा काळ हा निर्विघ्नपणे पार पडू दे
हेच ठाकरे कुटुंबियांच्या मनातही असणार आहे. कारण यंदाचा बाप्पा प्रत्येकाच्या घरी विराजमान होण्यापूर्वी कोरोनाच्या संकट काळातून बाहेर पडल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अवघा महाराष्ट्र, अवघा देशही सज्ज झालेला आहे. त्यातही सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं ते देशभरातील मुंबई शहराकडे. कारण मुंबईमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव हा भव्य दिव्य स्वरूपाचा असतो. कारण इथल्या मूर्ती, इथल्या देखावे, इथे साकारण्यात आलेली आरास हे सगळं आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेण्यासाठी, त्याचाच योग्य रीतीने अभ्यास करण्यासाठी अनेक अभ्यासू देखील हे मुंबईकडे वळलेले आपल्याला पाहायला मिळत असतात. तसेच महाराष्ट्राचे माजी पर्यटन मंत्री दिलेली होती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे संपूर्ण कुटुंब गणेश गल्लीत. नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया. ओम गणपतये नमः. तर काय डोंगर काय झाडी या आपल्या डायलॉगमुळे सर्वांना परिचित असलेले शहाजी बापू हे मात्र आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेले आहेत. ते राहत असलेल्या सांगोला याच ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू त्या ठिकाणी सापडल्याचे आणि त्याचे खोके सापडल्याची बातमी आता समोर येताना दिसते. यापूर्वी 50 खोके एकदम ओके अशा प्रकारे जे आहे ते विरोधक देखील त्यांना टार्गेट करताना दिसत होते. मात्र आता पुन्हा एकदा अशाच प्रकारे दारूनं भरलेले बाटल्या असलेले खोके आढळल्यानंतर मात्र तिथलं राजकारण हे वेगळ्या स्वरूपाचं असणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. आता विसरा 50 खोके. शहाजी पाटलांच्या सांगोल्या 210 खोके. 210 खोके एकदम ओके. नव्या राजकीय वादळाची नांदी. 50 खोके एकदम ओके. विरोधकांची ही घोषणाबाजी विधिमंडळाच्या पायऱ्यांसह राज्यभरात गाजली. हातात फलक घेऊन विरोधकांनी सत्ताधारी आमदारांवर या माध्यमातून निशाणा साधला. अर्थात त्यातील एकदम ओके हा आमदार शहाजी पाटील यांच्या काय डोंगर काय झाडी काय हॉटेल सगळं ओके या डायलॉग मधून घेण्यात आला होता. पण आता 50 खोके सोडा, आमदार शहाजी पाटलांच्या मतदारसंघात तब्बल 210 खोके सापडलेत. 50 खोके या घोषणेनं सत्ताधारी आमदार संतापलेले होते. अगदी धक्काबुक्कीही झाली. आता 210 खोक्यांनी काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज केलेला बरा. मात्र हे प्रकरण राजकीय होणार नाही. कारण हे 210 खोके पैशांचे नाहीत तर दारूच्या बाटल्यांचे आहेत. टँगो पंच या बनावटीची जी दारू आहे कंपनीची, त्याच्या 2000 बाटल्या आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या आहेत. 210 बॉक्स आहेत आणि त्याची एकूण किंमत साधारणपणे 14.5 लाख रुपयांची आहे. 14.5 लाखांची दारू आम्ही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जप्त केलेली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना मोठा दणका दिलाय. रात्रभर पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष ठेवून थांबलेलं असताना रात्री साधारणपणे 2:30-3च्या दरम्यान 3 इसम त्या जे बातमीमध्ये वर्णन केलेलं शेड होतं त्या ठिकाणी आले. 3 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास आम्ही या प्रकरणात करत आहोत. सांगोल्यात 210 खोके जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. मात्र या खोक्यांचा आणि राजकारणाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यामुळे राज्यात येऊ शकणारं संभाव्य राजकीय वादळ टळलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. मैं तेरा बूम पकड़ तेरे को 100% बोल रहा हूँ, साहब बाइट नहीं देने वाले. सच में बोल रहा नहीं देंगे बाइट. अपने को मालूम है. तर बाप्पा चरणी त्या ठिकाणी असलेलं आपलं मागणं त्याच ठिकाणी ठेवून
पुढचं मार्गक्रमण करण्यासाठी पुढच्या राजकीय कारकिर्दीसाठी अनेक गोष्टींची याचना त्या ठिकाणी बाप्पाचरणी निश्चितच केलेली असावी. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशी विदेशी अनेक भक्तगण त्या ठिकाणी दाखल होत असतात. मात्र राज्याला यापूर्वी लाभलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लालबागच्या राजाचरणी कोरोनाच्या संकट काळानंतर प्रत्येकालाच आस होती ती बाप्पांचं यंदा आगमन जोरदार पद्धतीनं व्हावं आणि बाप्पाची पूजा अर्चा देखील मनोभावे करता यावी, यासाठी प्रत्येक भक्त हा आसूसलेला होता. आसूसलेल्या भक्तांचं आणखी एक आवडतं आणि श्रद्धास्थान म्हणजे लालबागचा राजा. लालबागचा राजा परिसरामध्ये यावेळेला ठाकरे कुटुंबानं हजेरी लावलेली आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याआधी गणेश गल्लीतील बाप्पाला देखील त्यांनी यावेळेला निश्चितच साकडं घातलेलं असणार आहे. तर दुसरीकडे मात्र या क्षणाला सहकुटुंब लालबागच्या राजाचरणी नतमस्तक झालेले ठाकरे कुटुंब आजच्या या दर्शनानंतर मात्र माध्यमांशी आवर्जून टाळलेलं आपण पाहतोय. माध्यमांशी बोलण्यात फारसा रस न दाखवता थेट ठाकरे कुटुंब यावेळेला मार्गस्थ होताना आपण पाहतोय. तर लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर ठाकरे कुटुंब पुन्हा लालबागचा राजा या ठिकाणाहून मंडपातून बाहेर पडतानाची आपण दृश्य यावेळेला पाहतोय. त्या काळामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काळामध्ये मात्र महाविकास आघाडीच्यात बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण आत्तापर्यंत एकत्रपणे लढू असं म्हटल्यानंतर मात्र काँग्रेसनं एकला चलोरेची भूमिका घेतल्याचं स्पष्ट होताना दिसतंय. पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट. महाविकास आघाडीत बिघाडी हो सकता है कि एक होकर इस चुनाव का सामना करे. काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा. आम्ही सांगितलं की त्या जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीचा निर्णय त्यावेळेस आम्ही घेऊ. निवडणुकीपूर्वी वादाची ठिणगी. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागलाय. मात्र या निवडणुकीत शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरी जाणार का, याविषयी अद्यापही चित्र स्पष्ट झालं नाहीये. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचे संकेत दिले होते. महाविकास आघाड़ी के फैसले में एक ऐसी भावना है कि मिलकर बैठे आपस में डिस्कस करें और हो सकता है कि एक होकर इस चुनाव का सामना करें. ये डिस्कशन है, फाइनल डिसीजन नहीं. ये डिस्कशन का संवत्सर मेरा व्यक्तिगत है, मगर मेरी पार्टी में डिस्कशन हुआ नहीं. एकीकडे शरद पवारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याविषयी चर्चा सुरू असल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे काँग्रेस स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून आघाडीचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पवार साहेबांनी जे काही वक्तव्य केलं तर ते त्यांचा विचार ठरलेला असेल. अजून आमची कुठली चर्चा झालेली नाही. आम्ही सांगितलं की त्या जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीचा निर्णय त्यावेळेस आम्ही घेऊ. आता त्याच्यावरचं कुठलंही मत तयार झालेलं नाही. 2019ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येत सत्तेसाठी महाविकास आघाडी स्थापन केली होती. मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर महाविकास आघाडीला सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं. सत्ता हातून गेल्यानंतर महाविकास आघाडीचं अस्तित्व कायम राहणार का, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. मात्र नुकतीच महाविकास आघाडीची बैठक पार पडली.
तसंच महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला होता. पण महाविकास आघाडी एकसंघ असल्याचा दावा केला जात असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडीची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी संदर्भात त्याला प्रदूषणाची उपमा देत टीका केलेली होती. मात्र याच टीकेला आता नाना पटोले यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात. काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार, राजकीय प्रदूषणावर रंगला कलगी तुरा, गुवाहाटीवरून एकनाथ शिंदेंना टोला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो ट्रेनच्या चाचणी कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला होता. तसंच शिंदे यांनी महाविकास आघाडीवरही टीकास्त्र सोडलं होतं. राज्यातील सत्तांतराचा उल्लेख करतानाच त्यांनी राज्यातील राजकीय प्रदूषण दूर झाल्याचा टोला लगावला होता. मला वाटत नाही आता काही विघ्न येतील. आता विघ्न अर्थाने बरेचशी सगळी विघ्न या राज्यावरची दूर केलेली आहेत आणि सगळंच आता प्रदूषण जवळपास सगळंच राजकीय प्रदूषण पण बंद झालेलं आहे याच्यामध्ये. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला आता काँग्रेसनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकनाथ शिंदेंना गुवाहाटी दौऱ्याची आठवण करून दिली आहे. गुवाहाटीमध्ये काय तमाशा झाला ह्या देशाने पाहिला. राज्यातला शेतकरी, राज्यातले प्रश्न वाऱ्यावर सोडलेत. तर अशा लोकांना जे फक्त एन्जॉय सत्ता करतात, हारतुऱ्यामध्येच आहेत, असे लोक काही पण बोलू शकतात. कारण की प्रदूषण कोणी केलं ही जनता बरोबर समजत आहे. त्याच्यामुळे आम्हाला जे लोक प्रदूषण करतात त्यांना सांगावं लागतं की प्रदूषण मुक्त झालेलं आहे. सत्तांतरामुळे राज्यावरील विघ्न दूर झाल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली होती. तसंच गेल्या 2.5 वर्षातील ठाकरे सरकारच्या कारभारावरही शिंदेंनी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून आगामी काळात राजकीय नेत्यांमधील हा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. मात्र बळीराजाचं नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही देत सरकारनं बळीराजासाठी मदत तर जाहीर केली. मात्र ही मदत अद्यापपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्याचा थेट आरोप आता विरोधकांनी केलेला आहे. त्यामुळे काय आहे सध्याचं वास्तव, पाहूयात. राज्यात अतिवृष्टीमुळे शेती आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. या अस्मानी संकटानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भाचा पाहणी दौरा केला होता. तसंच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र आता या सरकारी मदतीवरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. राज्य सरकारनं मदतीचं आश्वासन दिलं असलं तरी अद्यापही सरकारी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ओला दुष्काळ करा, जाहीर करा, असं दादा आणि जयंतराव सातत्याने बोलत होते. पण अर्थातच या सरकारला कामात आणि कार्यक्रमात इतकं हे सरकार व्यस्त आहे की सर्वसामान्य जनतेला ची सेवा करण्यासाठी मंत्रालयात बसून सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार अतिशय असंवेदनशील ठरलेलं आहे. शेतकऱ्यांच्या तर पूर्ण अपेक्षा भंगच झाल्या. शेतकरी हा त्यांच्यासाठी निग्लेक्टेड आहे. आज राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पण राज्यातलं सरकार शेतकऱ्यांना मदत द्यायला सरकारजवळ पैसे नाही. अतिवृष्टीमुळे राज्यात जवळपास 20 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. तर गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे 68,000 हेक्टर सोयाबीनचं पीक वाया गेलंय. विदर्भातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलाय. 50% अधिक जमीन अतिवृष्टीमुळे खरडून गेली आहे. तर 40% पेक्षा जास्त कापसाचं पीक पिवळं पडलं असून मर रोगाचा सामना करावा लागतोय. एकीकडे शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलाय, तर दुसरीकडे शिंदे सरकार वेगानं काम करत असल्याचा दावा ग्रामविकास मंत्र्यांनी केलाय. डबल इंजिनचं सरकार आहे. आता केंद्रातही आमचं सरकार आहे, राज्यातही आमचं सरकार आहे आणि शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील यांच्या अतिशय नेतृत्वाखाली गतिमान असं सरकार आहे, लोकाभिमुख सरकार आहे.
आपल्याला याची कल्पना आहे. 3-3, 4-4 वाजेपर्यंत तर लोकांना भेटतायत, सहज भेटतायत, सगळ्या दूर दौरे करतायत. हे आपल्याला पहिल्यांदा बघायला भेटत असेल. बळीराजाला राज्य सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे, मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. त्यामुळे आगामी काळात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की कशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालक देखील तेवढेच मागणी करताना दिसत आहे. तर हाच मुहूर्त साधत नवे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुलांच्या पाठीवरील ओझं कमी करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. मात्र काय असेल त्यासाठीचा त्यांचा रोड मॅप पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून. नव्या शिक्षण पद्धतीचा श्री गणेशा. एक पुस्तक 3 भागात छापणार. पुस्तकांना वह्यांची पानं जोडणार. गेल्या अनेक वर्षांपासून मुलांच्या दप्तरांच्या ओझ्या संदर्भात समाजाच्या सगळ्या स्तरातून चिंता व्यक्त केली जाते. मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याकरता सरकारनं विविध योजना सुचवल्या, मात्र त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी झालेली नाही आणि मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कायम राहिलं. राज्याच्या शिक्षण मंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर नवनियुक्त शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. एक पुस्तक 3 भागात छापण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. पुस्तकाची विभागणी केल्यानंतर सुद्धा दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे विभागणी केलेल्या पाठ्यपुस्तकालाच लिखाणासाठी वहीची पानं जोडण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे वही बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करत असतानाच अत्यंत गरीब घरातली सुद्धा मुलं असतात. त्यांना आपले पालक आपल्याला वह्या कधी आणतील याची सुद्धा चिंता असते आणि पुस्तकं मोफत दिली तरी त्या मुलांची गरज भागत नसते. आणि त्याच्याबरोबरच पुस्तकांबरोबर वह्यासुद्धा पुस्तकांचे 3 भाग करायचे की जेणेकरून जो भाग शिकवला जातो तोच भाग घेऊन मुलं शाळेत जाऊ शकतील. त्यालाच वह्यांची पानं दर्जेदार कागदांची अर्थात ज्याच्यावर पाठपोट लिहिता येईल. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपला बाल्य पुढे जावा यासाठी पालकांचा अट्टहास असतो. त्यातून येणारी स्पर्धा आणि त्यातून कळत नकळत मुलांच्या दप्तराचं ओझं वाढतं. आता दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी नवे शिक्षण मंत्री आणणार असलेल्या या प्रस्तावाची अंमलबजावणी कशी होते यावर त्याचं यशापयश अवलंबून असणार आहे. भरत केसरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. जॅकलिन फर्नांडिस ही आता मात्र कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडलेली आहे, अडकलेली आहे आणि तिला आता तर थेटपणे समन्सही बजावण्यात आलेला आहे. आणि त्याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण. काय आहे नेमकं प्रकरण, कुठल्या प्रकारच्या अडचणी तिच्या वाढलेल्या पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. जॅकलिन फर्नांडिस हाजीर हो. जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाचं समन्स. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन अडचणी. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्ली कोर्टानं जॅकलिनला समन्स बजावला असून येत्या 26 सप्टेंबरला तिला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. ठकसेन सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं नुकतंच पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. त्यात जॅकलिन फर्नांडिसला आरोपी करण्यात आलं. त्यामुळे जॅकलिन ईडीच्या कचाट्यात अडकली आहे. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार 215 कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या ठकसेन सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिनला कोट्यवधी रुपयांची महागडी गिफ्ट दिली. पण आता त्याच गिफ्टमुळे जॅकलिन फर्नांडिस ईडीच्या जाळ्यात अडकली आहे. ठकसेन सुकेश चंद्रशेखरनं तब्बल 215 कोटी रुपयांची खंडणी उकळली असून त्या पैशातून त्यानं जॅकलिनला महागडी गिफ्ट दिल्याचं ईडीच्या तपासात उघड झालंय. सुकेशनं जॅकलिनला हिऱ्याची अंगठी दिली. शिवाय हिऱ्याचे कर्णफुलं, माणिक जडित ब्रेसलेट एवढंच काय तर मिनी कपूर ही आलिशान महागडी कारही गिफ्ट म्हणून दिली. सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिनला 10 कोटीहून अधिकची रक्कम दिली. त्यापैकी 7 कोटी 15 लाख रुपयांची तिनं बँकेत FD केली. हे सगळे गिफ्ट
फॅन म्हणून सुकेशनं आपल्याला दिल्याचा दावा जॅकलीननं केला, मात्र तो दावा ईडीनं फेटाळलाय. सुकेश चंद्रशेखर हा ठकसेन असल्याची जॅकलीनला माहिती होती असा ईडीचा आरोप आहे. सुकेशनं रॅनबॅक्सी कंपनीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांच्या पत्नींना 200 कोटींचा गंडा घातला. त्या दोघांना तुरुंगातून सोडवण्यासाठी सुकेशनं त्यांच्या पत्नीकडून तब्बल 200 कोटी रुपये उकळले होते. ईडीने या प्रकरणी केलेल्या चौकशीचे धागेदोरे जॅकलीनपर्यंत येऊन पोहोचले. आपण पंतप्रधान कार्यालयात मोठ्या पदावर कार्यरत असल्याची बतावणी सुकेशनं केली. खंडणी वसुली प्रकरणी आता ईडीनं सुकेशवर पुरवणी आरोपपत्र दाखल केलं असून त्यात जॅकलीनलाही सह आरोपी करण्यात आलंय. त्यामुळे जॅकलीन भोवती कायद्याचा फास आवळला गेलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आत्तापर्यंत शहाजी बापू हे त्यांनी मारलेल्या डायलॉगसाठी प्रचंड प्रमाणामध्ये जे आहेत ते फेमस झालेले होते. मात्र आता त्यांच्याच मतदारसंघामध्ये तब्बल 200 खोके आढळले आहेत आणि या 210 खोक्यांमध्ये नेमकं आहे तरी काय याचा देखील पर्दाफाश झालेला आहे. पाहूयात त्याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. आता विसरा 50 खोके. शहाजी पाटलांच्या सांगोल्या 210 खोके. 210 खोके एकदम ओके. नव्या राजकीय वादळाची नांदी. 50 खोके एकदम ओके. विरोधकांची ही घोषणाबाजी विधिमंडळाच्या पायऱ्यांसह राज्यभरात गाजली. हातात फलक घेऊन विरोधकांनी सत्ताधारी आमदारांवर या माध्यमातून निशाणा साधला. अर्थात त्यातील एकदम ओके हा आमदार शहाजी पाटील यांच्या काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल सगळं ओके या डायलॉग मधून घेण्यात आला होता. पण आता 50 खोके सोडा, आमदार शहाजी पाटलांच्या मतदारसंघात तब्बल 210 खोके सापडलेत. 50 खोके या घोषणेनं सत्ताधारी आमदार संतापलेले होते. अगदी धक्काबुक्कीही झाली. आता 210 खोक्यांनी काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज केलेला बरा. मात्र हे प्रकरण राजकीय होणार नाही, कारण हे 210 खोके पैशांचे नाहीत तर दारूच्या बाटल्यांचे आहेत. टँगो पंच या बनावटीची जी दारू आहे कंपनीची, त्याच्या 2000 बाटल्या आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या आहेत. 210 बॉक्स आहेत आणि त्याची एकूण किंमत साधारणपणे 14.5 लाख रुपयांची आहे. 14.5 लाखांची दारू आम्ही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जप्त केलेली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना मोठा दणका दिलाय. रात्रभर पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष ठेवून थांबलेलं असताना रात्री साधारणपणे 2:30-3च्या दरम्यान 3 इसम त्या जे बातमीमध्ये वर्णन केलेलं शेड होतं त्या ठिकाणी आले. 3 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास आम्ही या प्रकरणात करत आहोत. सांगोल्यात 210 खोके जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. मात्र या खोक्यांचा आणि राजकारणाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यामुळे राज्यात येऊ शकणारं संभाव्य राजकीय वादळ टळलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. सोनाली फोगाट संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये आता पोलिसांचा तपास हा वेगळ्या दिशेनं देखील सुरू करण्यात आलेला आहे. गोवा पोलिसांनी अनेक गोष्टींचा पर्दाफाश केल्यानंतर आता थेटपणे धडक मारलेली आहे ती हरियाणामध्ये असलेल्या तिच्या फार्म हाऊसवरती काम करत असलेला एक व्यक्ती तिथे असलेला लॅपटॉप आणि DVR पळवून नेण्याच्या तयारीमध्ये होता. मात्र त्याला देखील आता ताब्यात घेण्यासाठी पोलीस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. काय नेमकं प्रकरण आहे पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून. भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी गोवा पोलिसांकडून आता वेगानं तपास केला जातोय. गोवा पोलिसांनी CCTV चित्रफितीच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली होती. प्राथमिक तपासात पोलिसांनी संशयावरून सोनाली फोगाट यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि सुखविंदर या दोघांना बेड्या ठोकल्या. पण आता या तपासाची व्याप्ती गोवा पोलिसांनी वाढवली आहे. आता गोवा पोलिसांनी हरियाणात जाऊन तपास सुरू केलाय. गोवा पोलिसांच्या पथकाकडून हरियाणातील हिस्सारमध्ये तपास केला जातोय. सोनाली फोगाट आणि सुधीर सांगवान यांच्याविषयी जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जातोय.
2 ऑफिशियल्स यहाँ पर पहुँचे हैं। ये सब इसलिए पहुँचे हैं ताकि यहाँ पर जानकारी जुटाई जा सके। जो अब तक का पूरा सीक्वेंस रहेगा उसको यहाँ पर सदर थाने के मार्फत ये जानकारी जुटाई जाएगी, क्योंकि सदर थाना ही उसके अंतर्गत ही ये फार्म हाउस और घर आता है। गोवा पोलीस पथकातील 4 अधिकारी हिस्सारच्या सदर पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून होते. त्यांनी सोनाली फोगाटचा भाऊ वतन ढाका आणि पुतण्या मोनिंदरकडे चौकशी केली. आता पोलीस सोनाली फोगाटचा फार्म हाऊस आणि फ्लॅटची पाहणी करणार आहेत. सोनालीची जमीन आणि बँक खात्यातील व्यवहार तपासण्यात येणार आहेत. गुरुग्राम आणि आदमपूरमध्येही पोलिसांकडून तपास केला जाणार आहे. रोहतकमध्ये जाऊन गोवा पोलीस धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. सुधीर सांगवान हा रोहतकचा रहिवासी असल्यामुळे पोलिसांनी रोहतककडे मोर्चा वळवलाय. पोलीस पथकानं एका व्यक्तीला संशयावरून ताब्यात घेतलाय. सोनालीच्या फार्म हाऊस मधून सीसीटीव्हीचा DVR आणि लॅपटॉप पळवण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. त्याचं नाव शिवम असून त्याला हिसार पोलिसांनी ताब्यात घेतलाय. सोनालीच्या फार्म हाऊस वरती तो कामाला होता. अभी ऐसी कोई जानकारी नहीं आई है। शिवम को अरेस्ट किया गया है। कितने बजे का समय किया वो आपने? अभी आ रही 2 मिनट में। मंदिर के क्या शिवम को अरेस्ट कर लिया गया, अभी डिटेन है? पूछताछ जारी है। अभी डिटेन कर रखा है, हिरासत में लिया है। क्या बताया सर, वो डीवीआर का सामान भी बरामद हुआ है सर? मैं कह रहा पूछताछ जारी है। सर डीवीआर शिवम से क्या हुआ है? क्या बरामद हुआ शिवम से? अभी पूछताछ कर रहे हैं। सुधीर सांगवाननं शिवमला फार्म हाऊस वरती कामाला ठेवलं होतं असा सोनालीच्या कुटुंबाचा आरोप आहे. 23 ऑगस्टला सोनालीचा गोव्यात मृत्यू झाल्याची माहिती कळताच शिवम फार्म हाऊस मधील सीसीटीव्हीचा DVR आणि लॅपटॉप घेऊन पसार झाला होता. सुधीर सांगवाननं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा फोगाटच्या कुटुंबाचा आरोप आहे. पुलिस ने हमें बताया भी ये सामान भी बरामद, लैपटॉप, DVR, मोबाइल, सब चीज़ें मिल गई हैं। और जो लड़का था वो उसने ये कहा भी सर मैं डर गया था, इसलिए मैं गलती से मेरे साथ सामान चला गया है। और पुलिस ने जो चीज़ें मिली उनकी जांच के लिए भेज दी हैं भी उनके साथ कोई छेड़छाड़ ना हुई हो। तो अगर छेड़छाड़ हुई है तो फिर तो देखो कुछ न कुछ गड़बड़ हुई है। सोनाली फोगाटच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गोवा पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे, तर हिस्सारमधूनही शिवमला ताब्यात घेतलाय. 22 ऑगस्टच्या रात्री सोनालीचा फोन आला होता. ती घाबरलेल्या अवस्थेत होती. तसंच सोनाली पोलखोल करणार होती असा दावा फोगाट कुटुंबानं केलाय. जिक्र वो ये करते थे जैसे दिन में वो खाना खाते थे तो बिल्कुल ओके रहते थे, रात को तब वो खाना खाते थे ना तो बोलती थी भाई मेरे हाथ पैर कई बार सुन हो जाते हैं, काम करना छोड़ जाते हैं। अच्छा। बॉडी एकदम मतलब की डाउन चली जाती है. गोवा पोलिसांकडून आता हरियाणामध्ये तपास केला जातोय. सोनाली फोगाटच्या फार्म हाऊस पासून तर गुरुग्राममधील फ्लॅटपर्यंत पोलीस धांडोळा घेणार आहेत. त्यामुळे लवकरच सोनाली फोगाटच्या मृत्यूमागच्या कारणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.